साधारणतः 6 ते 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरानं काय अवस्था निर्माण झाली हे आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही. राज्य आणि देश या संकटाच्या बाबतीत फजित होते. त्याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीचा सर्व भाग या ठिकाणी प्रत्यक्षपणानं घरांचं नुकसान किंवा अन्य प्रकारची नुकसानं झालेली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालं आणि ते जिल्हे आत्ता ज्या जिल्ह्यांची मी आकडेवारी आपल्याकडे सांगणार आहे ते 7 जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारचं नुकसान विशेषतः शेतीचं झालंय. शेतीचे वाण फुटले, माती वाहून गेली, खडक उघडा पडला, अशा प्रकारचं नुकसान अन्य जिल्ह्यात सुद्धा आहे. पण हे 6 जिल्हे जे आहेत तिथं अधिक नुकसान आहे आणि त्यामध्ये मदत करण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे. राज्य सरकार या संदर्भात त्यांचा जो काही कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून मदतीचं धोरण जाहीर करेल. त्याचा काही भाग आजच राज्य सरकारच्या वतीनं काही जाहीर केला काल आणि त्याच्यामध्ये काही तातडीची मदत ही राज्य सरकारच्याकडून मिळणार आहे हे दिसतंय. आणि माझी खात्री आहे की पूर्ण चित्र राज्य सरकारच्या समोर आल्याच्या नंतर राज्य सरकार त्याच्याबद्दलचं अंतिम धोरण लवकरच जाहीर करेल आणि ही जबाबदारी घेईल. आपल्याला अशा संकटाचा अनुभव आहे की 4-5 वर्षाच्या पूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये माळी नावाच्या एका गावामध्ये अशीच अवस्था झाली आणि त्यानंतर सरकार आणि स्थानिक नेते यांच्या संयुक्त प्रयत्नानं सर्व नवीन गाव हे त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि पुनर्वसन कसं करतात या संबंधीचा एक आदर्श केला. आपल्याला ठाऊक आहे की एकेकाळी भूकंपाचं मोठं संकट येऊन गेलं आणि त्यावेळेला जवळपास आपण 8,000 लोक तर मृत्यूमुखी पडले होते. 1 लाखाच्या पेक्षा गरज जास्त पडली होती आणि त्यावेळेला संपूर्ण पुनर्वसन नवीन गावं गावठाणं ही उभी करण्याचं एक आव्हान होतं. ते महाराष्ट्राच्या प्रशासनाने यंत्रणेनं आणि लोकांच्या मदतीनं आपण उभं केलं आणि त्या भूकंपाच्या एवढ्या मोठ्या संकटांना सुद्धा तोंड देऊन त्याची उभारणी करायला आपण यशस्वी झालो. आज साधारणतः आमच्याकडे आत्ताची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये 16,000 घरं म्हणजे एक लक्षात घ्या व्यक्ती नाही. एका घरामध्ये कदाचित जास्त व्यक्ती असतील, 4 असतील, 3 असतील, 5 असतील तर 16,000 कुटुंब याची माहिती आत्ता आमच्याकडे आहे आणि ती साधारणतः रत्नागिरी प्रामुख्यानं रत्नागिरी म्हणजे चिपळूण आणि खेड आणि आजूबाजूला 5,000, रायगड, महाड आणि आजूबाजूला महाड, कोल्हापूर आणि जवळपासची काही छोटी मोठी गावं तिथं 5,000, कोल्हापूर 2,000, सातारा प्रामुख्यानं पाटण तालुका तिथं 1,000, सांगलीमध्ये आत्ता माहिती 2,000ची आहे ती आणखी वाढेल असं दिसतंय आणि सिंधुदुर्गमध्ये आत्ता आमच्याकडे माहिती 500 घरांची आहे. अशी जवळपास 16,000 कुटुंब ही आज या ठिकाणी मदतीच्या संबंधित आपण काहीतरी लक्ष द्यायची गरज आहे आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांना आवाहन केल्याच्या नंतर तातडीनं या सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी मदतीचा ओघ
हा पाठवायला सुरुवात केली. अनेकांनी यापूर्वी काही आता डिसेंट आवाज या ठिकाणी आहेत, त्यांनी ठाण्याहून काही 4-5 ट्रक काही मटेरियल वगैरे यापूर्वीच पाठवलं. आमचे सहकारी देशमुख पण आहेत, आज या ठिकाणी आहेत. त्यांनी 5 ॲम्ब्युलन्सेस आज या ठिकाणी सादर केलेले आहेत. अशा अनेक प्रकारची मदत जिल्ह्यात जिल्ह्याचे कार्यकर्ते करतात. पण संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ही जी आमची एक संस्था आहे, या संस्थेच्या वतीनं आम्ही याचा असा निर्णय घेतला आहे की 16,000 किट्स तयार करायची. या किटमध्ये 16,000मध्ये घरगुती भांडी, घरगुती भांड्यामध्ये 2 प्लेट थाळी, ताट म्हणतो आपण ती, त्याच्यामध्ये 2 पेले फुलभाकर, 2 वाट्या, 2 शिजवायची भांडी, 1 तवा, 1 भात वाढपाय चमचा, भाजी वाढपाची फळी, नाचणे आणि फळफार असं एक किट एकत्र हा या ठिकाणी केलेला आहे. इथे सगळे स्टेनलेस स्टीलचं मटेरियल आहे आणि हा किट या ठिकाणी 16,000 कुटुंबांच्यासाठी वाटप करण्याच्या उद्देशाची खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल. याच्याशिवाय अनेकांच्या घराचं काही अंथरूण फांबरून वगैरे हे जे साहित्याची भिजलं किंवा खराब झालं आणि त्याच्यासाठी एक आम्ही किट तयार केलं आहे. त्याच्यामध्ये एक सत्तरजी आहे का, एक सत्तरजी आणि 2 साधी सोलापूरच्या आणि असं की आमचे सरकारी बाहेर कार्यकर सोलापूरवरून हे सगळं मटेरियल या ठिकाणी आणण्याच्या प्रयत्नात आहे. मला वाटतं की त्याचा फायनल लॉस तरी आज रात्री किती 7,000 किट आज येते. म्हणजे 2 दिवसामध्ये सोलापूरच्या सरकारकडनं हे जवळपास 16,000 किट हे या ठिकाणी दिले जातील. याशिवाय करोना प्रतिबंधक मास्क जे आपण सगळे वापरतो ते 2 लाख मास्क हे या ठिकाणी पाठवले जातील आणि ते डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केले जातील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैद्यकीय विभाग आहे, मेडिकल सेल, डॉक्टर सेल, त्याचे प्रमुख डॉक्टर काळे आहेत, डॉक्टर काळे आवलेजवळ आहे आणि यांची सर्व डॉक्टरांची मोठी टीम आहे आणि जवळपास 250 डॉक्टरांची टीम पथकर हे ठिकठिकाणी माझी गावांच्या मध्ये, मोठ्या वस्त्यांच्या मध्ये आज कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधाचं वाटप हे करण्याच्यामध्ये आज ती जबाबदारी घेतली. त्यांचे काही लोक ऑलरेडी जिल्ह्यात गेले पोहोचले आणि गंभीर आजारी रुग्ण असतील त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये भरती केली जाईल. या कामांच्यासाठी औषधं आणि या सगळ्या गोष्टी पुरवायची जबाबदारी आमचे सरकारी जगन्नाथ शिंदे एक आहेत ही त्यांची जी संघटना आहे, काय त्याचं नाव, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन या सगळ्यांच्या वतीनं जी काही औषधं लागतील ती सगळी औषधं देण्याच्या संबंधीची जबाबदारी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ताप, सर्दी, खोकला, उलटी, शौचास संप्रश्न, त्वचेचा रोग, किरकोळ चर्माचा जखमा, दुखापती यासाठी लागणारी सगळी जी औषधं ती त्यांच्याकडून वैद्यकीय पथकाच्या मार्फत पोचवली जातील आणि त्याचा उपयोग आवश्यकता असलेल्या पेशंटसाठी केली जाईल. त्याशिवाय मुलं आणि जे घटक आहेत लहान त्यांच्यासाठी बिस्किट आणि टोस्ट याचे सुद्धा 20,000 किट हे ब्रिटानिया कंपनी आणि अन्य कंपन्यांच्याकडून आम्ही एकत्र करतो. त्या फारसाठी त्या ठिकाणी व्यवस्था करतो. आता साधारणतः राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं
जो काही कार्यक्रम आता हातात घेत आहे हा कार्यक्रम येत्या 2 ते 3 दिवसामध्ये एक्झिक्यूट करण्याच्या संबंधीची काळजी आमचे सगळे सहकारी करतात. त्याच्यामध्ये आम्ही सहकाऱ्यांच्या जबाबदारी दाखवली. रायगडची जबाबदारी सुनील तटकरे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्याकडे दिलेले आहे. रत्नागिरीची शेखर निकम आणि संजय कदम यांच्यावरची जबाबदारी दिलेली आहे. सिंधुदुर्गला अनेक सावंत यांच्यावर दिलेली आहे. सातारला बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आणि विक्रमसिंग फाटणकर यांच्यावर ही जबाबदारी आहे. सांगलीला आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. ते आणि त्यांचे सहकारी जिल्ह्याचे या प्रत्येकाचं वाटप व्यवस्थित होती याबद्दलची खबरदारी ही त्या ठिकाणी घेतली येण्याची कामगिरी करते. साधारणतः या सगळ्या आयटमची किंमत ही 2.5 कोटीच्या आसपास आहे आत्तापर्यंत जी येतात वरती. आणि याशिवाय कार्यकर्ते जिल्ह्यातून जे काही वेगळी मदत करतात त्याचा काही आम्ही हिशोब ठेवलेला नाही. मध्यवर्ती ठिकाणी इथून जे काही मटेरियल पाठवलं जाईल त्याची किंमत आता 2.5 कोटीच्या आसपास आहे. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला असं वाटतं की यापेक्षा काही अधिक सांगायची गरज नाही. आज दौरे करण्याच्यासाठी CM, डेप्युटी CM, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी दौरे केले. हे यांचे दौरे लोकांना धीर देण्याच्यासाठी उपयोगी पडतात. त्याच्याबद्दल काही आमची हरकत नाही. पण मला असं वाटतं की आता हे दौरे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सगळ्यांनी दौरे त्या ठिकाणी करून एकंदर जी काही कामगिरी आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी लक्ष देणं हे योग्य आहे. पण माझा पूर्वीचा अनुभव असा आहे म्हणजे विशेषतः लातूरच्या वेळेचा की एक म्हणजे ही कल्याणाची तुझी जाऊन ही एक नवीन कन्सेप्ट आहे. आणि कारण नसताना अनेक लोक गावे घेऊन त्या ठिकाणी असतात. माझं आव्हान आहे त्यांना की आत्ता तिथे शासकीय यंत्रणा आणि तिथले स्थानिक संघटना आणि कार्यकर्ते हे पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करतात. त्यांचे लक्ष विचलित होईल अशा प्रकारचे दौरे हे शक्यतो टाळण्याचा उद्देशाचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. म्हणजे मला आठवत आहे की मी लातूरला असताना एक दिवशी आम्ही सगळेजण या कामात होतो आणि प्राईम मिनिस्टर नरसिंहराव येणार होते. प्रधानमंत्र्यांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही 10 दिवस यायचं नाही. आम्ही सगळेजण इथं कामात आहोत. तुम्ही आल्याच्या नंतर सगळी यंत्रणा तुमच्या तयारीमध्ये लागेल. आणि मला आनंद आहे की नरसिंहरावने माझी विनंती मान्य केली आणि ते 10 दिवस आले नाही, 10 दिवसाच्या नंतर आले. आणि त्यामुळे शक्यतो मोठ्या नेत्यांनी म्हणजे मी सुद्धा अशा प्रसंगी कधी जात नाही तर होत नाही. पण मी मुद्दाम यावेळी जात नाही. आणि त्याचं कारण ही बाकीची सुविधा करणं ही अधिक महत्वाची आहे. आणि आपण जाऊन सवय यंत्रणा आपल्या भोवती ठेवणं हे काही योग्य नाही. आता ठीक आहे, आज राज्यपाल ज्या ठिकाणी जातात ती पूल रस्त्यांना उभं करण्यासाठी ते लोकांना विसर देण्याला किंवा केंद्राकडून अधिक मदत मिळवण्याचे यशस्वी होती. त्यांचे संपर्क चांगले असल्यामुळं त्यामुळे त्यांचं जाणं ठीक आहे. पण शक्यतो आता हे अशा प्रकारचे दौरे ज्यांचा त्या ठिकाणी दैनंदिन संबंध नाही किंवा कुटुंबाच्या व्यक्ती नाही यांनी शक्यतो टाळण्याच्या उद्देशाचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. आणि म्हणून या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. प्रामुख्याने आपण पाटण या भागामध्ये बघितलं किंवा चिपळूणचाही काही भाग असेल, रायगडचा भाग असेल, त्या ठिकाणी दरडी खाली बरीच गाव आहेत. त्यांना अजून एक युती आहे दरडी कोसळण्याची. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल अशी नदी काठची गाव आहे त्यांना कायम आता पुराचा धोका संभवतो. अशा गावांसाठी कायमस्वरूपी काय तोडगा काढण्याची गरज आपल्याला वाटते का? असं आहे की राज्य सरकार त्या संबंधीचा विचार करते. माझी माहिती अशी
की कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक या संबंधीची घेतली. विशेषतः डोंगर सफारी आणि त्याच्या खाली जी गावं आहेत त्या गावांच्या संदर्भात काय निकाल घ्यायचा, त्यांना शिफ्ट करायचं, पुन्हा असा फक्त येऊ नये म्हणून काही काळजी घेतली का? ज्या ठिकाणी प्रत्येक सभाला नुकसान झाले सगळं गावच उभं करायचे अशी ठिकाणी आता उदाहरणार्थ रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं की हाऊसिंग बोर्डच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं एका गावाची तयारी सगळं जबाबदारी ते घेतात. तर अशी कुठं करायची गरज आहे. याला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन राज्य सरकार काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे असं मला कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि तुम्ही म्हणताय तशा प्रकारची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. आणि याला आणखी एक कारण आहे, वृक्षतोड. ही झाडं तोडली जातात त्यामुळे खूपदा त्या डोंगरावरनं पाणी तफेने थांबण्याच्या आधी एकदम खाली येतं आणि मग खाली असलेल्या गावांना त्याची किंमत द्यायची असते. याचा विचार सरकार करेल. माधव गाडगीळ समितीने या संदर्भात काही अहवाल दिला होता. माधव गाडगीळ समितीने काही अहवाल दिला होता. त्यामुळे पश्चिम घाटाबद्दल फेरविचार करायची गरज वाटते. मला स्वतःला माहिती नाही की सगळी कसं आहे, याचे जे गव्हर्नमेंट म्हणून जे निर्णय घ्यायचा अधिकार आहे, जे फर्स्ट नाही त्याच्यावर मी शक्यतो भाष्य करणार नाही. कारण ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी, त्याच्या जिल्ह्याच्या मंत्र्यांची जबाबदारी आणि ते त्या संबंधीचा विचार करतायत. आम्हाला त्यांनी कन्सल्ट केलं त्याच्यामध्ये आम्ही एकच सांगितले की आम्हाला लॉंग टर्म पॉलिसी करण्याची गरज आहे. आपण अलीकडं यंदाच्या वर्षी गेल्या 100 वर्षात पाऊस पडला नाही, एवढा पाऊस पडला आणि त्या परिसरामध्ये पडला. असं कधीतरी होतं, पण होतं त्यावेळेला जबरदस्त किंमत द्यावी लागते आणि त्यामुळे आधीच त्याची तयारी केलेली होती. बोला. आपत्कालीन विभागाचे जे कायदे आता सध्याचे आहेत ते 25 दिवसानुसार मदत किती मिळते, त्या प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि भागामध्ये आपण सांगता की 16,000 घरं डायरेक्ट वाहून गेलेली आहेत, सगळी उपलब्ध झालेली आहे. आपणास कळत आहे की ग्रामीण भागामध्ये इन्शुरन्स वगैरे अशा प्रकार कुठेच नाही का, तर मुळात या नियमावलीमध्ये बदल असणं अपेक्षित आहे का? आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कायदेशीर नियमानुसार घरे बांधली गेली नसतात, पण त्यांनाही मदतीचा प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकारला राज्य सरकार कोरडोरी होते या परिस्थितीत. असं आहे की राज्य सरकारला याचा विचार करावा लागेल की जवळपास महाराष्ट्राच्या सगळ्या नद्यांच्या जवळ धोक्याची रेषा कोणती आहे ती काढलेली. त्या धोक्याच्या रेषेच्या पूर्ण रेषा त्याच्या आत बांधकाम झाली ही वस्तुस्थिती आणि त्याबद्दल सरकारला निकाल घ्यावा. आपण मगाशी उल्लेख केला की अशा ठिकाणी मंत्र्यांनी पैशांनी व्हिजिट जनरली टाळावी जेणेकरून यंत्रणेवरती ताण पडतो. 2-1 दिवसांपूर्वी केंद्राचे मंत्री आले होते आणि मुख्यमंत्री तिथे असताना जिल्हाधिकाऱ्यांची त्यांची थोडीशी शाब्दिक बाचाबाची झाली. मुख्यमंत्री सीएम वगैरे गेले उडत अशा प्रकारच्या भाषेचा प्रयोग झाला. तर एकंदरीत अशा यंत्रणेवर ज्या ताण पडतो, आजही राज्यपाल तिथे व्हिजिटला गेले, तर या सगळ्या प्रयोगाचे किती परिणाम होते? कसं आहे, 2 गोष्टी आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गेल्याच पाहिजे, पण शेवटी ग्राउंड लेवल सिच्युएशन काय हे बघणं आणि लोकांना धीर देणं ही जबाबदारी. पण आता आम्ही सगळे जायला लागलो. आता मी उदाहरणार्थ गेलो तर माझी खात्री की त्या ठिकाणी यांच्या तिथे लोक माझ्या भोवती थांबतील आणि तिथलं काम थांबतील. त्यांच्या संकटात जे लोक आहेत त्यांना तातडीने सहाय्याची गरज आहे. त्याच्यावर त्यांचं लक्ष दुर्मिळ होईल. त्यामुळे शक्यतो असं माझ्यासारख्यांनी चालावं असं मला वाटतं. दिल्लीला जाणार आहात आज, ज्या पद्धतीने करोनाची परिस्थिती आहे, राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाहीये, तर कुठेतरी केंद्राकडून जास्त मदत व्हावी याची मागणी करणार असल्या कारण की एकूणच करोनामुळे उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा पद्धतीने ही तिसरी आपत्ती आलेली आहे. म्हणून या 2-3 दिवसामध्ये राज्य सरकारच्याकडून याची पूर्ण माहिती आम्ही घेणार आहोत. पण जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याची जी शासकीय यंत्रणा आहे
त्यांनी राज्य सरकारला सविस्तर माहिती सादर करण्याची जबाबदारी ते फार फाडली. ती फार फाडल्याच्या नंतर मग काय रिक्वायरमेंट आहे हे कळलं. तर त्यानंतर आम्ही हायस्ट लेवलला दिल्लीमध्ये लोकांशी भेटू आणि बोलू. आज असुद्या माहिती बोलणं मला योग्य वाटत नाही. अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण सरकारला मार्गदर्शन केले आहे. या प्रकरणानंतर काय करायला हवं आपल्याला वाटतं? तुम्ही काही सरकारला सूचना करणार आहात? कुठल्या प्रमुख सूचना? नाही, आता कसं आहे, दोन गोष्टी आहेत की आता कसं झालं, गेल्या वर्षी रायगडला प्रॉब्लेम होता. त्याच्या आधी वधिकाची आणखी कसं ते वाढलेलं होतं. म्हणजे आता या 2-3 वर्षात माझ्या मते रायगड या भागातला हा तिसरा प्रसंग आहे. ते पुन्हा होते आणि त्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि ती काय घेता येईल, काय करता येईल हे ज्यावेळेला संबंधित होईल, नक्षा होईल, त्यावेळेला बसून चर्चा करता येईल. लसीकरण ते नंतर विचारा. म्हणजे आता त्यांनी मला नोंद पाठवली की व्हॅक्सिनची या संबंधीची गरज आहे, तिची पूर्तता करण्याची आमची तयारी आहे. फक्त राज्य सरकारला आवश्यक तितका व्हॅक्सिनचा साठा हा केंद्राकडून द्यावा आणि राज्य सरकार याच्या पूर्ण तयारीने काम करायला तयार आहे. आतापर्यंत 1 कोटीच्या पेक्षा 4 कोटी 4.5 कोटी लसीकरणाचा कार्यक्रम राबवला आलेला आहे आणि आणखी राहिलेल्या राबवायची किती तयारी. ती बघू आम्ही लोकसभेत घेतो. त्याची चर्चा इथे करणार नाही. त्याच्यासाठी आमचं व्यासपीठ सध्या चालू आहे, म्हणजे चालू राहील तेव्हा त्याची चर्चा दिलीच होईल. आज या ठिकाणी महापूर त्याच्यावर होणारं नुकसान, बाधित झालेले लोक त्याच्या बाहेर जाण्याची माझी इच्छा नाही. मात्र सरकारी पक्षाचं एकही आमदार नाहीये. जे भाजपचे निलंबित आमदार आहे आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेला आहे. संविधानिक आहे काय? राज्यपाल आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले आहेत. मात्र सोबत जे भाजपचे निलंबित आमदार आहेत आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेले आहेत. सरकारी पक्षाचं प्रतिनिधी नाहीये. ठीक आहे, त्यांना ज्यांचा विश्वास असेल त्यांना घेऊन गेले. त्यांच्यामार्फत त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील त्या भावनेत ते गेले. मला त्यापेक्षा इथं जी केंद्राची मदत आली ती मदत द्यायला राज्यपालांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. एनडीआरएफ का जो निकष है उसको लेकर राज्य सरकार लगातार कह रही है कि 12-13 का जो नॉर्म्स बनाया गया उस हिसाब से महाराष्ट्र में जो आपदा के बाद जो उसको राहत देना होता है वो कम है. इसलिए सेंटर को एनडीआरएफ की मदद का जो राशि है उसको बढ़ाने की जरूरत है. क्योंकि अब इस समय सेशन चल रहा है. क्या सीधी बात यह है कि टोटल नक्शा जब महाराष्ट्र सरकार के सामने आएगा, कहाँ तक मदद करने की आवश्यकता है, कहाँ तक केंद्र सरकार से मदद की आवश्यकता है, ये टोटल नक्शा जब आएगा इसके बाद भारत सरकार के साथ बातचीत करनी होगी. मुख्यमंत्री वो करेंगे और हम जो पार्लियामेंट के सदस्य हैं इसे मदद करने के लिए उनको सहयोग देंगे. या जो कोई यहाँ से महाराष्ट्र से चुनकर हुए खासदार है पार्लियामेंट के मेंबर है, वह कौन सी भी पार्टी को हो, तो पॉलिटिकल पार्टी का सोच न रखते हुए हम मिलकर यहाँ भारत सरकार की मदद कैसे मिलेगी इस पर ध्यान देंगे. ममता बॅनर्जी 5 दिवस 4-5 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची भेट घेतली. तुमची भेट आहे का त्यांच्यासमोर? माझ्या त्यांच्या एक गेल्या आठवड्यात फोन होता की मी येणार आहे आणि आपल्याला भेटायचं म्हणून. कदाचित उद्या भेटू. पूरग्रस्त भागातील गाव आहेत की काही मला त्यांना पुराचा धोका प्रत्येक पावसात ज्या गावांना पुराचा धोका असतो अशा गावांचं कायम स्वरूपी पुनर्वसन शक्य आहे.
काही प्रमाणात शक्य आहे. आता माझ्या कानावरची एक गोष्ट आली की ज्या गावात सगळ्यात जास्त नुकसान झालं तळे, आता त्या ठिकाणी एक प्रस्ताव आला कि पार्लियामेंट के एक सभासद है और अच्छा बंदोबस्त हो जाएगा, इस पर ध्यान देना. एक असं म्हणणं आहे की एकूण आपत्ती आणि सगळ्या संकटामध्ये सरकारचं प्रशासनावर नियंत्रण नाही आहे, कमांड नाही आहे, असे आरोप विरोधी पक्षांकडनं होत आहे आणि आम्ही वेटिंगवर आहोत आमच्या सरकार द्या अशा प्रकारचं जे वातावरण होतं त्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणं आणि न होणं याबद्दल आपण काय सांगतो. साधी गोष्ट जे लोक वेटिंगवर आहे त्यांची नोंद लोक घेत नसतात, त्यांना वेटिंगवरच ठेवतो. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका, जनतेत त्याचा काही परिणाम होत नाही. लोक असं म्हणतात की आज माणसं दुखण्याची दुरुस्त करा, तुमचा वेटिंग पिरियडची तुम्हाला जी चिंता आहे त्याची चिंता आम्हाला नाही. बीजेपी के नेता लगाते रहे कि मदद लोगों तक पहुंचाने की उसमें 2 दिनों की देरी हुई है. क्या आप संतुष्ट है राज्य सरकार के कामकाज किसमें? राज्य सरकार के कामकाज से क्या आप संतुष्ट है? क्योंकि बीजेपी आरोप लगा रहे कि 2 दिन देरी से मदद पहुंच जाएगी. भाई जब वहाँ पानी होता है, बाढ़ आती है, तब लोगों को बचाना, इसको प्रायोरिटी देनी चाहिए या जैसे आज हम मदद वहाँ भेजना चाहते वो करें. इसमें प्रायोरिटी जिसकी है, इससे वहाँ की लोकल एजेंसी, पॉलिटिकल लीडर और स्टेट गवर्नमेंट सभी ने मिलकर काम किया है. इसमें किसी चीज़ों करना ठीक नहीं. ये आपत्ति है, इस आपत्ति से लोगों को कैसे बचा सकते हैं इस पर ध्यान देना इसकी आवश्यकता है. थैंक यू. Sir, one question on expert studies committee. One report on the report by expert study committee on flood mitigation chaired by one Mr. Vadane. I think he is a bureaucrat. They had recommended many steps for flood mitigation. One of them was removing encroachment in the water meandering and the natural flow area. Has anything been done by the government? कौन से मीडिया? Sorry, sir. Yes, sir. I am ITV New York. I'm a foreign correspondent in India. My name is अच्छा ठीक है. इसमें एक बात है कि जैसे मैंने कहा पहले कि हर रिवर के बारे में डेंजरस लाइन सरकार की तरफ से तय की है. इस लाइन के अंदर लोगों ने मकान बनाए हैं, इसकी कीमत देनी पड़ती है. जब राज्य सरकार बैठेगी आगे का पुनर्वास करने के लिए, इसकी पॉलिसी तय करने के लिए, तब ये डेंजर जोन में जो मकान आते हैं इसके बारे में उन्हें सोचना होगा. थैंक यू.